स्टार्ट. ओके, सो नमस्कार सर्वांना. आजचा क्लास आपला आहे थेअरीवर. ठीक आहे. मागच्या 2 वर्कशॉप्स मध्ये आपण बघितलं आहे की लिपी म्हणजे काय, राईट? म्हणजे आपण जे पण लिहितो इंडियन क्लासिकल म्युझिक मध्ये ते एका लिपीमध्ये लिहितो, है ना? कोणती आपण भाषा लिहित असतो ती भाषा पण जे पण चिन्ह असतात ते एका लिपीमध्ये लिहिले जातात. फॉर एक्झाम्पल हिंदी भाषा आहे. हिंदी भाषा देवनागरी लिपीमध्ये लिहिली जाते. म्हणजे हे न, य, म, क, ख, ग हे काय आहेत? हे चिन्ह आहेत. बरोबर, ज्यांचा काही अर्थ बनतो त्या भाषेमध्ये, त्यांचं काही प्रोनाउन्सिएशन आहे, त्यांचा काही अर्थ आहे. बरोबर. तसंच भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये 2 मोठे शास्त्रज्ञ होऊन गेले, है ना, जे मोठे तज्ञ होऊन गेले. त्यांचं एकांचं नाव होतं पलुस्कर आणि एकांचं नाव होतं पंडित भातखंडे. ठीक आहे. यांनी आपापल्या परीने हे पूर्ण संगीताचं एक रचना केली. बरोबर. जे आपण शास्त्रीय माहितीमध्ये थाट हा शब्द वापरतो, हे पण त्यांनी खूप साऱ्या गोष्टी त्यांनीच केल्या आहेत. बरोबर. की भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये खूप सारे राग आहेत, खूप सारे. काही म्हणतात 500 आहेत, काही म्हणतात 1000 आहेत, काही म्हणतात 5 लाख आहेत, राईट? म्हणजे ते इतके वेगवेगळे असतं ना, की फॉर एक्झाम्पल सा रे ग, एक रागमध्ये असं असेल आणि समजा मी याच रागामध्ये सा रे ग, फक्त एवढ्यावरच पूर्ण राग चेंज होऊन जातो, राईट? तर इतके आपण मायनर पार्ट्स पाडले तर मग तसे 1 लाख 5 लाख काहीतरी राग होऊन जातात, है ना? पण जे मुख्य राग आहेत मोठे, ज्याच्यावर आपण भेद पाडतो ते 500 काहीतरी आहे. बरोबर. आणि त्यातले आजच्या जमान्यात आपण 100-200 असेच काहीतरी गातो. त्यातले पण जे मुख्यतः आहेत खूप भिन्न भिन्न राग ते आपण आपल्या सिलेबसमध्ये शिकतो, राईट? त्यात पण तुमच्या सिलेबसमध्ये दरवर्षी 8 राग असतात, है ना? तर ओव्हरऑल या रागांचा अभ्यास हा खूप महत्वाचा असतो. तर या रागांच्या अभ्यासासाठी आपण रागांचे डिव्हिजन्स केले. कोणत्याही गोष्टीचं आपण डिव्हिजन का करतो? की ते आपल्याला अभ्यास करताना सोपं जाईल. आता फॉर एक्झाम्पल आपण या पूर्ण जगातल्या गोष्टींना डिवाइड करतो, लिव्हिंग थिंग्स, नॉन लिव्हिंग थिंग्स. बरोबर. मग लिव्हिंग थिंग्स मध्ये पण आपण वेगवेगळे डिवाइड करतो, की असे जीवन लिव्हिंग थिंग्स जे पाण्यामध्ये राहतात ते काय झाले? पाण्यावाले. ठीक आहे. जे दोन्हीवर राहतात, राईट? पाणीमध्ये पण आणि जमिनीवर पण ते वेगळे झाले. आणि जे फक्त जमिनीवर राहतात ते वेगळे झाले. तर तशा काइंडमध्ये राग पण खूप सारे असतात. त्यांच्यासाठी आपण राग वर्गीकरण पद्धती काढली. तुम्हाला जे पण महत्वाचा वाटला पॉइंट तो नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे. राग वर्गीकरण पद्धती. ठीक आहे. राग वर्गीकरण पद्धतीमध्ये म्हणजे रागांना आपण क्लासिफाय केलं, डिवाइड केलं वेगवेगळ्या पार्ट्समध्ये ऑन द बेसिस ऑफ वेगवेगळ्या गोष्टी. तर एकदम आधी वेगवेगळ्या राग पद्धती होत्या, त्यातले काही मशहूर पद्धती आहेत. तर ते त्यातले एक आहे थाट वर्गीकरण पद्धती. म्हणजे आपण काय केलं, की पूर्ण इंडियन क्लासिकल म्युझिक मधून आपण 10 असे मुख्य राग घेतले, जे ज्यामध्ये सातीचे साती स्वर येतात. बरोबर. सा रे ग म प ध नी. आणि त्यामध्ये कोणता समजा ग कोमल असेल, कोणत्या रागामध्ये म तीव्र असेल, कोणत्या रागामध्ये ग आणि नी कोमल असेल, कोणत्या रागामध्ये ग ध नी असे कोमल असतील. तर असे 10 थाट आपण चूज केले. ठीक आहे. आता हे 10 थाटला तुम्ही असं इमॅजिन करा की 10 बास्केट्स आहेत. ओके. 10 बास्केट्स आहेत. आता समजा कोणता एक नवीन राग आला. ओके. हा राग, या रागातले स्वर कोणत्या त्या थाटांमधून कोणत्या रागातल्या स्वरशी सगळ्यात जास्त मॅच होतो, तर त्या थाटाचा हा राग. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल असं इमॅजिन करा की हे जे 10 बास्केट आहे हे वेगवेगळ्या रंगाचे आहेत. ओके. आता फॉर एक्झाम्पल रेड, पिंक, ग्रीन असे काहीतरी रंग असे आहेत. ठीक आहे. आणि माझ्याकडे आला एक इंडिगो नावाचा राग, इंडिगो कलरचा राग. ठीक आहे. इंडिगो कलर. इंडिगो कलर ब्लूच्या जवळ येतो. बरोबर. तर मग तो ब्लूचा झाला. तसाच राग भूपाली आहे. ठीक आहे. राग भूपाली बिलावल थाट आहे. त्याच्या समजा जवळ आला तर मग राग भूपाली बिलावल थाटाचा आहे. बरोबर. तर असे 10 थाट आहेत आणि त्यापासून त्या थाटामध्ये वेगवेगळे राग आहेत. पण गोष्ट कुठे आली, की खूप साऱ्या रागांमध्ये काही काही असे राग आहेत जे कोणत्याच थाटात येत नाही. ते कोणत्या रागांच्या स्वरांशी मॅचच होत नाही. तर मग ही अडचण आली. तर मग अजून एक पद्धती आली, जाती वर्गीकरण पद्धती. जाती वर्गीकरण पद्धतीमध्ये काय असतं, की समजा एक राग आहे. ठीक आहे. त्या रागामध्ये आरोह आणि अवरोह असतात. बरोबर.
तर त्याच्या आरोह आणि अवरोहामध्ये किती स्वर आहेत त्याच्या बेसिसवर आपण त्या रागाची वर्गीकरण केलं. फॉर एक्झाम्पल, एका रागाच्या आरोहामध्ये येत आहेत 6 स्वर आणि अवरोहामध्ये येत आहेत 5 स्वर, तर तो एका वेगळ्या टाईपचा राग झाला. समजा एका रागामध्ये येत आहेत 5 स्वर, अवरोहामध्ये पण 5 स्वर येत आहेत, आरोहामध्ये पण 5 स्वर येतात, तो वेगळा राग झाला. त्याची जाती पण लिहिल्या जाते. ठीक आहे. तर जाती कशा प्रकारे लिहिल्या जाते? ओढव, शाडव, संपूर्ण. ओके. म्हणजे समजा 5 स्वर असले तर म्हणायचं ओढव, 6 स्वर असले तर म्हणायचं शाडव, 7 स्वर असले तर म्हणायचं संपूर्ण. हे लिहून घ्या. 5 स्वर असले तर ओढव, 6 स्वर असले तर शाडव, 7 स्वर असले तर संपूर्ण. बरोबर? ठीक आहे. सो आरोहामध्ये 5 स्वर असले तर आपण 5 स्वरांना काय म्हणतो? कोण सांगणार? ओढव. ओढव. ठीक आहे. आणि अवरोहामध्ये 7 स्वर आले तर काय म्हणणार? ओढव, संपूर्ण. संपूर्ण 7 स्वर. ठीक आहे. आरोहामध्ये 5 स्वर म्हणजे ओढव. कुठून येतोय? हा. आरोहामध्ये 5 स्वर म्हणजे ओढव, अवरोहामध्ये 7 स्वर म्हणजे संपूर्ण. जाती काय झाली? ओढव, संपूर्ण. बरोबर? आरोहचे स्वर, अवरोहचे स्वर, ओढव, संपूर्ण. समजा आरोहामध्ये 6 स्वर असते, अवरोहामध्ये 7 स्वर असते, तर मग शाडव, संपूर्ण. कळालं? ओके. तर मग ही झाली जाती पद्धती. पण ही काही एक चांगली पद्धती नाही ज्याच्यावर आपण राग क्लासिफाय करतोय. कळालं का? की एका रागाचं काय असतं की आपण राग भाव व्यक्त करायला आपण वापरतो आणि त्यात हे किती म्हणजे आरोहामध्ये किती स्वर येतं, अवरोहामध्ये किती स्वर येतं, या वर्गीकरणचा काही सेन्स नाही बनला, है ना? की समजा माझ्याकडे असे राग आहेत ज्यांनी आपण दुःखाचा भाव प्रगट करतो आणि ते राग मी सोबत आणले तर काही अर्थ आहे ना. ज्याने मी आनंदाचे राग आहेत ते सोबत आणले तर काही आपण वर्गीकरण प्रॉपर करू शकतो ना. आता हे कसं होतंय, समजा समजा 2 राग असे आहेत, एका रागामध्ये दुःख व्यक्त होतं, एका रागामध्ये आनंद व्यक्त होतो, पण दोन्ही रागांची जाती एकच आहे, शाडव, संपूर्ण. ते एका सोबत आले, त्याचा वर्गीकरणचा अर्थ नाहीये त्या. बरोबर? तर आता जी सगळ्यात महत्वाची पद्धती आहे रागांग पद्धती, रागांग वर्गीकरण, तर ही सगळ्यात सर तुमचा चालू आवाज असते. कट होतो. हॅलो, तुमचा आवाज कट होतो. आता हा, आता येतो. एक मिनिट. आणि मोस्टली सगळ्यांनी व्हिडिओ ऑनच ठेवा. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन ठेवा. ठीक आहे. चलो, पुढची गोष्ट. तर मग जी सगळ्यात लेटेस्ट पद्धती आहे, माझा आवाज येतोय क्लिअर? हो सर. ओके. जी सगळ्यात लेटेस्ट पद्धती आहे ती आहे रागांग पद्धती. रागांग पद्धतीचा अर्थ काय आहे की जे आपले राग आहेत, ओके, आता प्रत्येक रागाचा एक अंग असतो, ओके, की प्रत्येक रागाचं एक वातावरण असतं. ठीक आहे. तर ते वातावरण किंवा तो अंग त्या रागाचा कोणत्या दुसऱ्या अंगामध्ये, कोणत्या दुसऱ्या रागामध्ये आला तर आपण काय म्हणतो की या रागाचा अंग या दुसऱ्या रागामध्ये आला आहे. ठीक आहे. तर ही झाली रागांग पद्धती आणि ही खूप नुआन्स्ड आहे. नुआन्स म्हणजे की असं नाही की हा ब्लॅक रंग आहे आणि हा व्हाईट रंग आहे, हे चांगलं आहे, हे वाईट आहे, असं नाही. कोणत्याही रागामध्ये कोणत्याही दुसऱ्या रागाचा अंग दिसला तिथपर्यंत आपण याला वर्गीकरण करू शकतो. कळालं? जिथे आपण वर्गीकरण कशा बेसिसवर करतोय की प्रत्येक रागाचा एक असा आलाप असतो की हा आलाप याच रागामध्ये घेतला जातो. ठीक आहे. तर तो काय झाला, त्या रागाचा अंग झाला. आता रागाला ऍज अ बॉडी इमॅजिन करा. ठीक आहे. एक पूर्ण शरीर इमॅजिन करा. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, एक छोटासा आलाप एका दुसऱ्या रागाचा एका वेगळ्या रागमध्ये आला तर आपण काय म्हणतो की या रागाचं अंग म्हणजे
काइंड ऑफ सिमिलर आहे. या रागाचं अंग या दुसऱ्या रागमध्ये आला, त्याला काय आपण काय म्हणतो, रागांग पद्धती. ठीक आहे. मग आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा केला, की आपल्या थाट वर्गीकरण पद्धतीमध्ये काही राग असे होते ज्यांचे आपण थाट डिसाइडच नव्हतं करू शकत. बरोबर. तर आपण काय बघायचो, की त्या रागांमध्ये कोणते असे रागांचं वेगवेगळ्या रागांचा अंग येतोय. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक राग आहे आणि त्या रागामध्ये दुसऱ्या रागाचा एक अंग येतोय, म्हणजे एक आलाप असा येतोय जो या दुसऱ्या रागाचा आहे. ओके. तर मग त्या रागाचा अंग याच्यात आला, मग त्या रागाचा जो थाट आहे तोच या रागाचा थाट आहे. कळालं. तर मग अशा प्रकारे आपण सगळ्या रागांचे थाट डिसाईड केले आणि ते कशामुळे शक्य झालं, रागांग पद्धतीमुळे. कळत आहे. हॅलो. ठीक आहे. तर रागांग पद्धती आणि बाकीच्या पद्धतीमध्ये कोणाला काही अडचण आहे का, कोणाला काही डाऊट आहे. सर ते एकदा लास्टला रिपीट करा ना. रागांग पद्धती. येस. ठीक आहे, एक सेकंड. कोणाला कळाला हे रागांग पद्धती, एकदा मला सांगा. हो सर, कळालं. तर एकदा समजून सांगा तुम्हाला जे कळालं आहे ते. मी सांगू. म्हणजे ती सर्वात लेटेस्ट टाईप आहे की ज्याच्यामुळे आपण कोणत्या पण रागाला टायपोलॉजीमध्ये हे करतो, डिवाइड करतो. तर त्याच्यामध्ये असं होतं की आता एखादा असा राग असतो की ज्याचं थोडुसा पार्ट दुसऱ्या रागामध्ये असतो, तर मग तो राग त्या रागांगामध्ये येईल असं. पण आता काही असे राग असतात की आता फॉर एक्झाम्पल एक असा आलाप म्हटला, पण तो आलाप फक्त त्याच रागात असतो. तर मग असा जर का आलाप अजून कोणत्या रागात आला, या फिर अशा टाईपचा आलाप, अशा कॉम्बिनेशनचा आलाप कोणत्या टाईप याच्यात आला, मग तो त्या पर्टिक्युलर रागांगामध्ये लाय करेल असं. व्हेरी गुड. म्हणजे रागांग म्हणजे काय, की एका रागामध्ये दुसऱ्या रागाची छवी दिसणे. ठीक आहे. की अच्छा, या रागामध्ये मी एक आलाप गायलो, पण असाच आलाप मी दुसऱ्या रागात पण गायचो. फॉर एक्झाम्पल एक जौनपुरी नावाचा राग आपण शिकलो आहे. ठीक आहे. आता जौनपुरी राग कसा आहे, एकदा मी तानपुरा लावतो, एकच मिनिट. जौनपुरी राग काही लोक शिकले आहेत. ठीक आहे. तो जौनपुरी राग असा आहे, सा रे म ग रे रे म प ध म प ध नि सा सा नि ध ब म प ग रे रे नि ध सा. असाच एक दुसरा राग आहे ज्यामध्ये पूर्ण जौनपुरीचे स्वर आहेत, फक्त त्यात एक आलाप वेगळा आहे. कसा, सा रे म प ध म प ध नि सा सा नि ध ब म प ग रे सा रे नि सा रे ग म ग रे सा. बरोबर. तर हा एक वेगळ्या रागाचा अंग आला याच्यामध्ये. कळालं. तर हा पूर्ण रागच वेगळा झाला. कळालं की या रागामध्ये आपल्याला जौनपुरी रागाचा अंग कळणार. ठीक आहे. याला म्हणतात रागांग पद्धती. अजून एक राग आहे ज्यामध्ये भैरव राग जो आहे, भैरव रागाचे स्वर आहेत, फक्त त्यात एक मधात एक थोडं वेगळं एक आलाप आहे. फॉर एक्झाम्पल सा रे ग म प ध नि सा सा नि ध ब म प ध नि ध ब ग ग म रे गा. सगळा भैरव आहे, फक्त एक आलाप कोणता आहे, म प ध नि ध ब ग. फक्त एवढ्यामुळे तो वेगळा राग झाला. कळालं.
ठीक आहे. सध्या आपण भूपाली राग गातो. नंतर खूप मग धूप कंस नावाचा एक राग आहे, एक जोग कंस नावाचा राग आहे. तर असे खूप सारे व्हेरायटीज बनतात. ठीक आहे. सध्या आपण बेसिक बेसिक राग गातो. मग नंतर आपल्याला 2 राग मिक्स करून अजून एक नवीन राग तयार झालेला तो पण शिकायचा आहे. ठीक आहे. तर वर्गीकरण कसं करायचं त्याच्यावर आहे. चलो, आता आपण शिकणार आहोत की आपण जेव्हा गातो, आता हे ऍज अ परफॉर्मर खूप महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे. जेव्हा आपण एक कोणती गोष्ट गातो, ते गाणं असू द्या, ते क्लासिकल गाणं असू द्या, ते कोणतं नॉर्मल गाणं असू द्या, तर त्यात आपल्याला वेगवेगळ्या टाईपचे एलिमेंट्स वापरायचे. ठीक आहे. तर ते एलिमेंट्स काय आहे की गाणं बोर नाही झालं पाहिजे. प्लेन गाणं कसं असतं, सैयारा तू तो बदला नहीं रे. ठीक आहे. हे प्लेन गाणं झालं. ठीक आहे. याच्यामध्ये एलिमेंट्स ऍड करायचे. नंबर 1 एलिमेंट काय आहे, मिंड. ठीक आहे. मिंड म्हणजे एका स्वरापासून दुसऱ्या स्वरापर्यंत आपण जातो, एकदम हळूवार, एकदम हळू ट्रान्झिशन होतो. सा रे, ही मिंड झाली. आणि जितकं तुम्ही एकदम प्रॉपरली तो ट्रान्झिशन घ्याल तो तितका गोड वाटतो. खूप गाण्यामध्ये वापरलं जातं की सा रे ग ब म ग रे सा रे रे ग. यामुळे तुमचे जे आलाप आहेत ते खूप हाय लेवलचे वाटतात. ठीक आहे. जितक्या तुम्ही सुंदरतेने प्रयोग कराल या मेंढचा, तसे मेंढचा प्रयोग करायचा. मेंढ म्हणजे एका स्वरापासून दुसऱ्या स्वरापर्यंत जम्प करणे. फक्त ते अखंडित वाटलं पाहिजे, की असं वाटलंच नाही पाहिजे की मी एक स्वरापासून दुसऱ्या स्वरापर्यंत गेलो. नाही, ते एकदम जॉईन लिंक अशी वाटली पाहिजे, असं एक ब्रिज. सा रे. आता ऐकायला समजा मी सारे नाही म्हटलं, आ, तर हे प्रत्येक एकच गोष्ट वाटली नाही. हे 2 स्वर वाटले का, नाही, तो एक रस्ता वाटला, तो एकच रस्ता वाटला. ठीक है. तर त्याला काय म्हणायचं, मिंड. मिंड उस क्रिया को कहते हैं जिसमें एक स्वर दूसरे स्वर तक अखंडित रूप से खींचा जाता है. हे सगळे डेफिनेशंस मी तुम्हाला पाठवले. ठीक है. दो स्वरों को इस तरह से जोड़ा जाता है कि दोनों स्वर अलग होने पर भी दोनों भी ध्वनिया में अलगाव ना हो. म्हणजे ते वेगळेपण नसतं त्या दोन्ही स्वरांमध्ये, तो एकच होतो. यह एक सप्तक के अंतर्गत किसी भी एक स्वर से दूसरे स्वर तक ली जा सकती है. ठीक है. म्हणजे एका स्वरापासून दुसऱ्या स्वरापर्यंत आपण घेऊ शकतो. परंतु सामान्यतः 2, 3 या 4 स्वरांतर वाले स्वरों में ली जाती है. म्हणजे जे मिंड आहे, आता सा रे मोस्टली असं नाही घेत. 1-2 स्वर मधात स्किप करायचे आणि मग समोरचा स्वर घ्यायचा. सा म रे, सा रे ग सोडले, सा म. याला काय म्हणायचं, मेंड. मेंड कळाली आहे. वेरी गुड स्वराज. ऐसे हर वर्कशॉप ज्वाइन करना. ठीक है. स्वराज तबला शिकतो तरी सगळे वर्कशॉप करतो. ठीक है. आपको फायदा होगा इससे. नेक्स्ट आहे गमक. ठीक आहे. गमक म्हणजे काय की व्हायब्रेशन आहे स्वरांचं, पण ते जोरात आहे. ठीक आहे. ग सा नि दा सा, हे तान झाली. आणि गमक म्हणजे ग दा नि दा सा, ग ग ग ग ग ग ग ग मा 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 दा 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 नि 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 दा दा दा. याला गमक म्हणायचं. जे कर्नाटक संगीत आहे, कॅर्नेटिक संगीत, तिथे गमक खूप वापरली जाते. ठीक आहे. कळालं. हो हो. ही काय झाली, गमक. ठीक है. कि गमक का संबंध कंपन से है. ठीक है. तथा घसीट इन दोनों अलंकारों से है. घसीट एक अजून एक असाच एलिमेंट आहे, तो आपण शिकू आता. ठीक है. यह क्रिया करने के लिए तंत्री को घसीट के साथ
खींचा जाता है। मिंड की क्रिया शीघ्र करने से गमक निकल आता है। वीणा से किसी पर्दे पर कंपन के साथ साथ एक स्वर की मिंड लगाकर वापर लौट आने से गमक क्रिया होती है। म्हणजे काय की मिंड घ्यायचं एक स्वरापासून दुसऱ्या स्वरापर्यंत, परत दुसऱ्या स्वरापासून परत पहिल्या स्वरापर्यंत, आणि हे फास्ट करायचं. सिंपल भाषेत व्हायब्रेशन जोरात ग म ग दा नि ग दा. साऊथ इंडियामध्ये खूप वापरतात. आणि जो मेघमल्हार राग आहे, मेघमल्हार राग मध्ये फक्त गमक आहे, फक्त गमक. सा नि द म ब ग रे सा. मेघमल्हार तुम्ही गरजे गरजे गाणं ऐकलं असेल, त्यात पण गमक आहे. पहिला आलाप कसा आहे, आ ही गमक आहे, कारण हा मेघमल्हार मधला राग आहे. गरज गरज आज मेघ गणन गणन गणन, ही पण गमक आहे. छायोरी दमग दमग, ही पण गमक आहे. दमग दमग जमगे बिजुरी कदळी दुराज आयोरी. मेंढ असे हे वेगवेगळे एलिमेंट्स ऍड केल्याने ते गाणं खूप सौंदर्य येतं त्या गाण्याला. ठीक आहे, त्या हिशोबाने म्हणायचं. नंतर आहे मुर्की. ठीक है, मुर्की म्हणजे काय, एक स्वर दूसरे स्वर पर झट से मुड़ना. ठीक है, एक स्वर दूसरे स्वर पर झट से मुड़ना, इस तरह गाने को मुर्की कहते हैं. कळालं का? एक स्वर दुसरे स्वर पर झट से मुड़ना, काय वाटतं कसं असेल मुर्की? एक स्वर दूसरे स्वर पर झट से मुड़ना, काइंड ऑफ तान, पण छोट. सारखं सारे रे ग असे का? हा म्हणजे असं हे असे बारीक बारीक. आता राधिकाचा एक क्वेश्चन होता की आपण हे आलाप मध्ये असे ताना घेऊ शकतो का, की काइंड ऑफ मुर्की आहेत ह्या. ठीक आहे, की झटकन एका स्वरापासून दुसऱ्या स्वरापासून परत येणे. कळालं आहे? ठीक आहे, अजून असे प्रकार आहेत. ठीक है, जमजमा एक अजून एक अलंकार है, एलिमेंट है. यह प्रकार सितार पर बजाया जाता है, किंतु गायक उसी तरह तान गा सकते हैं. इनमें दो दो स्वर बार बार दोहराना. बने 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 निसा निसा निसा, हे जमजमा झाले. ठीक आहे, आता हे तुम्हाला हे प्रत्येक एलिमेंटवर एक तान असते, या प्रत्येक एलिमेंटची एक तान ठीक आहे आपल्याला म्हणता आली पाहिजे. ठीक आहे, आता याच्यात काय आहे की दोन स्वर आहेत ते आपण वारंवार म्हणतोय. मापा 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 पानणी 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 पापा पानणी. म्हणजे त्यात पॅटर्न असं नाही की एकच फिक्स पाहिजे, पण दो स्वर होते हैं, उनको बार बार हम गाते हैं. ठीक है, क्रम बदलते रहना, उनका क्रम बदलते रहना, यह मुख्य सूत्र है. उसको हम क्या कहते हैं, जमजमा. ठीक है,
किसी को जमजमा अच्छा इसी को जमजमा तान कहते हैं, जैसे सारे 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 रेगा रेगा गा रेगा रेगा गा रे रेगा सारे सा. तो हे क्या झालं, हे काय झालं, जमजमा. कळालं हे? हो हो. ठीक आहे. याच्यानंतर आहे छूट. एक स्वर पर ठहर कर अथवा एक स्वर ज्यादा दिखाकर आने वाली तान जोड़त किया को छूट कहलाना कहते हैं. जैसे धनुष्य निकलने वाले तौर भी प्रथम धनुष्य के प्रत्यंतर को खींचा जाता है और बाद में तीर छोड़े जाते हैं, और तीर निकल जाता है छूट जाना. इस प्रकार को प्रयोग को छूट का नाम कहते हैं. तो सिंपल भाषेमध्ये काय आहे की एका स्वरावर आपण जास्त वेळ थांबतो आणि झटकन ताण चालू होते. छूट. कळालं का? की तुझा स्वर आपण उंच लांब प्रकारे सोडला त्याला छूट म्हणायचं. हे झाली छूट. कळालं की एका स्वरावर आपण थांबतो, त्याच्यावर ठहराव घेतो आणि मग लगेच ताण घेतो. तर जे ठहराव आहे त्याला सोडतो, त्याला काय म्हणायचं, छूट. कळालं आहे? तर हे कशासाठी असतं की लोकांना सरप्राईज करण्यासाठी. म्हणजे आता ऑडियन्सच्या हिशोबाने तुम्ही समजून घ्या की ऑडियन्सला कोणत्या गोष्टी आवडतात. एक तर तुम्ही तुमच्या गाण्यामध्ये खूप लीन झाले तेव्हा ऑडियन्स पण लीन होते. एक तुम्ही तुमच्या गाण्यामध्ये वेगवेगळे एलिमेंट्स वापरत आहात, म्हणजे ते असं प्लेन नाही जात आहे. आता वेस्टर्न म्युझिक मध्ये आपण व्हायब्रेटो वापरतो, तो पण का वापरतो की प्लेन नाही म्हटलं पाहिजे. म्हणजे हे जे व्हायब्रेटो आहे, हे जे व्हायब्रेशन्स आहेत ना, हे माणसाला फील होतात. हा जो स्वरांचा कमी करणे, हे जास्त करणे, ठीक आहे, म्हणजे कोणतीच गोष्ट प्लेन नाही गेली पाहिजे. हे ऐका वाटेल का? हे लोकांना कंटिन्युअस बदलाव पाहिजे असतो किंवा एकदम स्थिरता पाहिजे असते, मधातलं नाही चालत. ठीक आहे. एक तर तुम्ही एकदम स्थिर म्हणा की एकदमच स्थिर, की राहुल देशपांडे सर आहेत, ते त्यांच्या प्रत्येक गाण्यामध्ये एकदा असा आलाप घेतात की ते फक्त एका स्वरावरच थांबतात आणि जेव्हापर्यंत टाळ्या येत नाही तेव्हापर्यंत ते थांबतात आणि टाळ्या आल्या की मग टाळ्या येईपर्यंत, कारण ऑडियन्स अप्रिशिएट करते की हा माणूस एकाच स्वरावर, आणि माईक मध्ये सगळे व्हेरिएशन्स नोट होतात, कॅप्चर होतात. तर ऑडियन्सला काय चांगलं वाटतं की हा माणूस एकाच स्वरापर्यंत एकाच एकाग्रतेने तो गायला आणि लॉंग वेळपर्यंत. याला श्वासावर खूप कंट्रोल लागतो, तुमच्या गाण्यावर कंट्रोल लागतो. कळालं आहे? ठीक आहे. मग ऑडियन्स अजून कशी एंगेज होते की काहीतरी सरप्राइझिंग एलिमेंट झाला तेव्हा. ठीक आहे, की ऑडियन्स काहीतरी एका झोन मध्ये आहे आणि फटकन काहीतरी वेगळं झालं. त्याच्यात काय झालं, अचानक ऑडियन्स आपल्या झोन पासून चेंज झाली. त्यांचं कम्फर्ट झोन जे असं होतं, एक शांत झोन, ते अचानक चेंज झालं. ठीक आहे. तर हे वेगवेगळे केमिकल्स आपल्या डोक्यामध्ये रिलीज होतो. ठीक आहे, ज्यानं ऑडियन्स एंगेज राहते. अंडरस्टूड? चलो आता पुढची गोष्ट. आता मी प्रत्येक गोष्टीवर एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे आणि ते आपल्या म्युझिकल एम लायब्ररीमध्ये टाकणार आहे, मायक्रो कोर्सेस मध्ये. ठीक आहे. जसं की पंडित भातखंडे लिपीवर एक व्हिडिओ, पंडित पलोस्कर लिपीवर एक व्हिडिओ. ठीक आहे. हे जे अलंकार आहेत सगळे, हे अलंकार कसे गायचे, कसे गातात, वेगवेगळे त्यात वेगवेगळे लोकांचे गायलेले रेफरन्सेस त्याच व्हिडिओमध्ये. ठीक आहे, की हे कसे वापरले जातात. ओके, चलो. पुढची गोष्ट येते वाद्यांचे प्रकार. ठीक आहे. जसं वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स असतात, तर वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट्स मध्ये पण पार्टिशन्स असतात. ठीक आहे. आता कसे पार्टिशन्स असतात की जे व्हायब्रेशन, आता हे बघा,
सिंपल गोष्ट आहे, कोणतीही गोष्ट व्हायब्रेट करते तेव्हा आवाज येतो, बरोबर. तर पार्टिशन्स कसे झाले आहेत की कोणता एलिमेंट व्हायब्रेट होतोय, कोणती गोष्ट व्हायब्रेट होती. ठीक आहे. सगळ्यात पहिला आहे तत्वाद्य. लिहून घ्या, 4 प्रकार आहेत. ठीक आहे. सगळ्यात पहिला आहे तत्वाद्य, त, आणि दुसरा जो त आहे त्याला हलंत, तत्वाद्य. ठीक आहे. तत् म्हणजे तार. ठीक आहे. तर असे वाद्य जे तारांनी वाजवले जातात, ज्यांचे सूर तारांनी उत्पन्न होतात, त्यांना काय म्हणायचं आपण? तत्वाद्य. जसं की माईक ऑन करून सांगा सगळ्यांनी. गिटार, सितार, वीणा, व्हेरी गुड. सरदोल, अजून? तानपुरा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तानपुरा. ठीक आहे. जो हे असतो सरोद, राईट. इवन संतूर. तुम्ही बघितलं का, 2 काड्या घेऊन त्या स्टेजवर वाजवतात. ठीक आहे. स्वर मंडळ झाला, राईट. अजून काय सुचतंय? व्हायोलिन झाली. ठीक आहे. व्हायोलिन पण कशाने आवाज आहे? युकुलेले. तारांची आवाज. युकुलेले. हा. आणि अजून ते वाजवतात बघा, त्याला असं एक तोंड वगैरे तारा, म्हणतात, त्याचं 2 कंपन तारा. वगैरे. एक तारा कंपन, राईट. तर हे वेगवेगळे टाइप्स आहेत कशांचे? तत्वाद्याचे. नेक्स्ट टाइप ऑफ वाद्य आहे अवनद्ध वाद्य. अवनद्ध. अव न ध अर्धा त्याला द, अवनद्ध वाद्य. ठीक आहे. अवनद्ध वाद्य म्हणजे असे वाद्य ज्यामध्ये चमडी असते वाद्याला, आणि त्या चमडीला आपण वाजवतो. ठीक आहे. त्या चमडीवर आपण आघात करतो आणि तेव्हा वाजतो तो. ठीक आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तबला, पखवाज. अजून सांगा. मृदुंग, हेच असतं ना पप्पा. येस. ढोलक. ढोलक, ढोलक. ढोलकी, व्हेरी गुड. जॅम्बे, जॅम्बे. व्हेरी गुड. ढोल, ढोल, दिमडी, संभळ. संबळ, अजून एक साऊथ इंडियामध्ये एक वाद्य आहे, ते पखवाज सारखं दिसतं पण ते वेगळं असतं, तर ते पण वाद्य. हा, मृदुंग आहे, राईट. ठीक आहे. तर हे कोणते वाद्य झाले? अवनद्ध वाद्य. आणि हा प्रश्न तुम्हाला नक्की येणार आहे, ज्यांना लेखी परीक्षा आहे त्यांना येणारच आहे. ठीक आहे. की वाद्यांचे प्रकार सांगा. ठीक आहे. त्यात हे पण एक्सप्लेन करायचं आहे की वाद्यांचं काय महत्व आहे. ठीक आहे. की वाद्य आपल्याला खूप महत्वाचे आहे. त्या वाद्यांमुळे आपण संगीत एका नेक्स्ट लेवलवर घेऊन गेलो आहे. ठीक आहे. भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये वाद्यांचं खूप महत्वपूर्ण स्थान आहे. एकदम वैदिक कालापासून, ज्या काळामध्ये वेद वगैरे होते, ठीक आहे, महाभारत योग, रामायण, ठीक आहे, त्यामध्ये पण वाद्यांचा उपयोग केला गेला होता. ठीक आहे. तिथून वाद्यांची ही प्रथा सुरू झालेली आहे. प्राचीन काळामध्ये खूप सारे ग्रंथ आहेत. ठीक आहे. ज्यामध्ये या वाद्यांचा विकास कसा झाला याचा उल्लेख केला आहे. ठीक आहे. आणि मग वाद्यांचे प्रकार कोणत्या बेसिसवर केले आहे, की नेमकी कोणती गोष्ट व्हायब्रेट होत आहे. आता तत्वाद्यामध्ये काय व्हायब्रेट होत आहे? तार. तार, तार व्हायब्रेट होत आहे. अवनद्ध वाद्यामध्ये काय व्हायब्रेट होत आहे? चमडी, चमडी. चमडी. व्हेरी गुड. अजून? आता पुढचं आहे, याला म्हणायचं घनवाद्य. सर रिपीट. घन, घ घ घन न घन न घन, त्यातलं घन. घनवाद्य. ठीक आहे. आता या प्रकारामध्ये एक धातु असतो. धातु म्हणजे मटेरियल. ठीक है. कोई भी मटेरियल होता है, उस पर आघात करने से उससे आवाज आता है. अवनद्ध वाद्य में क्या था? चमड़ी थी, राइट. इसमें क्या है? इसमें कोई दूसरा मटेरियल है जिसको हम मार रहे हैं, जिस पर हम
आघात कर रहे हैं उससे वाइब्रेशंस हो रहे हैं। ठीक है, फॉर एग्जाम्पल जल तरंग, ठीक है, घुंघरू, घुंघरू में वो जो घुंघरू होता है वो मेटल, वो वाइब्रेट करता है, राइट। और लकड़ी भी हो सकती है, ठीक है। कौन से वाद्य होते हैं आपको वो होता है कि छिपड़िया, ठीक है, टाड़, टाड़ ये भी क्या हो गया, घन वाद्य, क्योंकि एक मटेरियल से आवाज आ रही है, ठीक है। जल तरंग में हम वो कांच की ये जो होती है कांच से आवाज निकलता है, राइट। समझ में आ रहा है क्या? ओके, तो इसमें धातु वाइब्रेट हो रहा है, मटेरियल वाइब्रेट हो रहा है। लास्ट टाइप है सुशीर वाद्य। कौन बताएगा क्या वाइब्रेट मतलब किसके बारे में होगा ये, नाम से थोड़ा। एयर इंस्ट्रूमेंट्स। वेरी गुड, एयर इंस्ट्रूमेंट्स। सुशीर वाद्य मतलब ऐसे वाद्य जिसमें हवा से सुर निकल रहा है। हवा मतलब एक्चुअली स्ट्राइक कर रही है और हवा वाइब्रेट हो रही है, मतलब हवा के कारण चीजें वाइब्रेट हो रही है। फॉर एग्जाम्पल सुशीर वाद्य वो वाद्य है जिनमें ध्वनि की उत्पत्ति में फूंक किंवा हवा दी जाती है, ठीक है। तो ऐसे कौन से इंस्ट्रूमेंट्स हुए बताओ? बहुत सारे। फ्लूट, माउथ ऑर्गन, हाँ, हारमोनिका। फ्लूट, हारमोनिका, राइट। बांसुरी, और बांसुरी, हार फ्लूट, हाँ, और बांसुरी, और उसके बाद फ्लूट, और उसके बाद पैन माउथ ऑर्गन, माउथ ऑर्गन, राइट। पैन पैन फ्लूट भी है। पैन फ्लूट। ओके, अभी ट्रम्पेट, ट्रम्बोन, सैक्सोफोन, वो हाँ, बैकपाइप, राइट, हार्प। तो ये क्या हो गए, ये सुशीर वाद्य हो गए, जैसे हाँ, ठीक है। एक बार माइक म्यूट कर दीजिए सर। हाँ, तो ये क्या हो गए, सुशीर वाद्य हो गए जिसमें हम हवा मार रहे हैं और वो वाइब्रेट हो रहा है, ठीक है। समझ में आ गया? तो ये हो गया वाद्य मतलब इंस्ट्रूमेंट्स के टाइप्स। सबको समझ में आ गया है? अच्छा, मुझे कोई ऐसा वाद्य बता सकते हो जो इन सभी टाइप में नहीं आता? इन सभी टाइप के ऑफ वाद्य में वाइब्रेशंस हो रहे हैं, मतलब किसी चीज को हम आघात कर रहे हैं और उससे नाद निकाल रहे हैं। इसको हम कहते हैं आहत नाद, जिसमें कोई चीज स्ट्राइक होती है, वाइब्रेट होती है और फिर आवाज आता है। अनाहत नाद में कोई चीज स्ट्राइक नहीं करती और कोई चीज वाइब्रेट नहीं करती, उसको कहते हैं अनाहत नाद। फॉर एग्जाम्पल जिसको कहा गया है ओम, तो ऐसा कहा जाता है कि जो हमारा ब्रह्मांड है उसमें ओम ये जो आवाज है ये किसी से स्ट्राइक नहीं करती, ये है, ठीक है। ये आवाज किसी चीज से बनी नहीं है, ये है ऑल टाइम से, ठीक है। तो ये जरा स्पिरिचुअलिटी में जाता है। इतना समझ में आ गया? ठीक है। हम अगले वर्कशॉप में देखने वाले हैं कि तानपुरा जो होता है उसके अलग अलग पार्ट्स देखेंगे, ठीक है, वो कैसे बनाया जाता है। तानपुरा को इससे बनाया जाता है, पंपकिन, ठीक है। तो वो बनता कैसा है, उसके अलग अलग टाइप्स कैसे होते हैं, वो सब चीजों के बारे में बताएंगे। फॉर एग्जाम्पल हम तानपुरा को ट्यून करते हैं, तो तानपुरा को ट्यून करने के 3 स्टेजेस होते हैं, राइट। सबसे पहले वो गुटका होता है, ऊपर के वो जो आपको पता है ना वो घुमाते हैं काले काले, पता है कि गुटके एकदम ऊपर होते हैं तानपुरे के टॉप में, तो वो सबसे मेजर फाइनिंग के लिए वो होता है, ठीक है। कि बहुत ज्यादा स्वर चेंज करना होगा तो घुटके घुमाते हैं। फिर नीचे तानपुरा के नीचे ऐसे गोटियां होती हैं, ऐसे एक ओवल शेप की, व्हाइट व्हाइट 5, ठीक है, वो मैं आपके अगले क्लास में दिखाऊंगा। उससे हम थोड़ा माइन्यूट ट्यून कर सकते हैं, और वो आवाज में वो जो धार है, ठीक है, वो लाने के लिए नीचे रस्सियां होती है, उसको हम ट्यून करते हैं, ठीक है। वो बनाने की प्रोसेस बहुत सारे टाइप्स है, वो सब हम जान लेंगे, ठीक है। उसके बाद हम और एक सीरीज स्टार्ट करने वाले हैं जिसमें हम अलग अलग लोगों की जीवनियां पढ़ने वाले हैं, कहानियां, ठीक है, कि जो बड़े बड़े म्यूजिशियंस होके गए, ठीक है, उनकी कहानियां क्या थी, ठीक है। और जो किताब में दिया है उतना ही नहीं, प्रॉपर रिसर्च करके उसके ऊपर हम अच्छे से बात करेंगे, ठीक है।
कि जो बड़े बड़े म्यूजिशियंस होके गए उन्होंने कैसा रियाज किया, उनके गुरु कैसे थे, ठीक है, और क्या क्या सैक्रिफाइस उनके साथ हुए, मतलब एज ए ह्यूमन वो कैसे थे, ठीक है, उनसे हमें क्या करना चाहिए, हमारे रियाज में क्या होना चाहिए, हमें क्या एक ही गुरु से सीखना चाहिए, मल्टीपल गुरु से सीखना चाहिए, ठीक है, हमें रियाज कैसे करना चाहिए, ठीक है, हमें खुद से प्रयोग करना चाहिए या फिर गुरु का एज इट इज कॉपी करना चाहिए। तो बहुत सारी चीजें हैं, बहुत सारे। हम 15-20 जनों के हम देखने वाले हैं जीवनियां, ठीक है, जाकिर हुसैन से लेकर तानसेन जीत से लेकर एक हस्सू खान है, हद्दू खान, बहुत सारे नाम हैं, ठीक है, उनका हम जीवनियां पढ़ेंगे, ठीक है, और बहुत अच्छी अच्छी जीवनियां हैं। इतना समझ में आ गया है आपको? हाँ सर। फाइनल चीज, ठीक है, फाइनल चीज, जो वादी और संवादी है, ठीक है, उसको आज हम डिटेल में पढ़ने वाले हैं। वादी मतलब आज तक हमने क्या पता था कि वादी एक मुख्य स्वर होता है, संवादी वादी के बाद जो सबसे मुख्य स्वर होता है उसको वादी स्वर कहते हैं, राइट, लेकिन वादी और संवादी स्वर का बस उतना ही काम नहीं होता है, ठीक है, तो इसका हेडिंग दो, वादी संवादी स्वरों का राग से संबंध। वादी संवादी स्वरों का राग से संबंध, ठीक है, अब मैं पढ़ता हूं। वादी की व्याख्या यह है कि राग में जो मुख्य स्वर होता है उसे वादी कहते हैं। किसी भी राग के वादी स्वर का राग से संबंध कैसे होता है ये हम देखेंगे, ठीक है। राग के वादी स्वर से राग का समय निश्चित किया जाता है। सबसे इंपॉर्टेंट, जो राग का वादी स्वर होता है उससे वो राग कौन से समय में गाना चाहिए, ठीक है, हमने वो देखा था ना गान समय, ठीक है, वो डिसाइड होता है वादी स्वर से, ठीक है, तो वो लिंक याद रखो। गान समय मतलब कौन से दिन के कौन से समय में राग गाना चाहिए जिसमें वो सबसे ज्यादा प्रभावी होता है, इसका संबंध राग के वादी स्वर से है। ओके, पहला भाग दिन का 12 बजे से लेकर रात्रि के 12 बजे तक। तो हमने दिन के दो पार्ट्स किए, जो सुबह का 12 बजे होता है, 12 AM 12 AM, ठीक है, 12 AM से लेकर 12 PM तक, ठीक है, सॉरी, पहले पार्ट हमने क्या किया है 12 PM से लेकर 12 AM तक, और दूसरा है 12 AM से लेकर 12 PM तक। दिन के 12 बजे से लेकर रात के 12 बजे, रात के 12 बजे से लेकर दिन के 12 बजे, ठीक है। जो पहले भाग मतलब सुबह के 12 बजे से रात के 12 बजे तक है उसको हम कहते हैं पूर्वांग। क्या कहते हैं? पूर्वांग, ठीक है, या फिर पूर्वार्ध, ठीक है। और जो दूसरा पार्ट होता है उसे कहते हैं उत्तरांग, ठीक है। म और प ये दोनों स्वर पूर्वांग में भी आते हैं और उत्तरांग में भी आते हैं। मतलब क्या है कि जो सारे गम पधनी सा, सारे गम पधनी, इनमें भी पूर्वांग उत्तरांग है। जो म के पहले स्वर आते हैं वो क्या है पूर्वांग में आते हैं, और जो म प के बाद में के स्वर है वो उत्तरांग में आते हैं, ठीक है। अगर वादी स्वर हुआ ग रे, मतलब जो उत्तरांग में आता पहले पूर्वांग में आता है, तो वो कौन से समय में गाए जाएंगे? दिन के 12 बजे से लेकर रात के 12 बजे के बीच में। समझ में आ रहा है? ठीक है। और जो पधनी सा, पधनी, ठीक है, ये जो स्वर है, अगर ये स्वर किसी राग के वादी स्वर हुए तो वो राग कब गाए जाएंगे? रात के 12 बजे से लेकर सुबह के 12 बजे तक। आपको और एक चीज नोट हो रही है क्या? अब ये बारीक चीजें हैं, ठीक है, कि हम सुबह के टाइम पर हमारा आवाज नीचे ज्यादा जाता है, ऊपर ज्यादा नहीं जाता, राइट। तो पूर्वांग में वही राग आ रहे हैं जिनमें वादी स्वर क्या है? नीचे है, सारे ग म, ठीक है, मैक्सिमम प, ठीक है। ये जो वादी स्वर है ये हम दिन में गा रहे हैं, सुबह के 12 बजे से लेकर रात के 12 बजे तक, करेक्ट। तो इस समय में हमारा आवाज ज्यादा ऊपर जाता नहीं है, ठीक है। और वादी स्वर ऐसा स्वर होता है
जिसपे हम सबसे ज्यादा ठहरते हैं, वो राग में सबसे ज्यादा बार आता है। और अगर वही स्वर नीचे होगा तो हम वो सुबह अच्छी तरीके से गा पाएंगे, राइट। और अगर वादी स्वर ऊपर है तो जैसे जैसे शाम होती है तो हमारा आवाज हम ऊपर ज्यादा गा पाते हैं, ऊपर के स्वरों में, ठीक है। तो जैसे ही शाम होती है हमारा आवाज ऊपर जाता है, और जो शाम के राग है, रात के 12 बजे से लेकर सुबह के 12 बजे तक, उनका जो वादी स्वर है वो ऊंचा है, पधनी। समझ में आ रहा है? तो ये लिंक है वादी स्वर का गान समय से, ठीक है। उसके बाद नेक्स्ट टॉपिक है कि ध्वनि कैसे उत्पन्न होती है, कंपन कैसे होता है और आंदोलन कैसे होता है, ठीक है। ध्वनि की उत्पत्ति, कंपन, आंदोलन, ठीक है। तो ये सिंपल चीज है कि ध्वनि का निर्माण कैसे होता है, हमने बात करी थी। किसी भी चीज पर आघात किया, ध्वनि उत्पन्न हुई, वाइब्रेशन हुआ, ध्वनि उत्पन्न हुई, ठीक है। फिर कंपन मतलब वाइब्रेशन, कंपन हुआ किसी भी वस्तु पर। अब जब हम प्रहार करते हैं तो वो वस्तु हिलती है, उसे हम क्या कहेंगे, वाइब्रेशंस या फिर कंपन, ठीक है। अभी कंपन दो प्रकार के होते हैं, नियमित और अनियमित। नियमित मतलब रेगुलर, ऐसे 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 ऐसे, एक रेगुलर टाइम में वो आगे पीछे हो रहा है। अनियमित मतलब रैंडम कुछ भी वाइब्रेशंस हो रहे हैं। संगीत के लिए हमें कौन से लगते हैं, नियमित वाले, ठीक है। ओके, फिर आंदोलन की चौड़ाई और ये जो ऊंचाई वगैरह है, इस पर हम डिटेल में पढ़ाई करेंगे अगले क्लास में, मतलब कल के वर्कशॉप में, जिसमें हम बात करेंगे कि ताल, जो तानपुरा है वो बनता कैसे है, ठीक है। और आंदोलन, ये जो ध्वनि है, इसके कैरेक्टरिस्टिक्स क्या होते हैं। कोई भी आवाज आ रही है तो वो आवाज हम कैसे बदल सकते हैं, उसको कैसे मैनिपुलेट कर सकते हैं, उसका एम्पलीट्यूड, ठीक है, और लॉन्जिट्यूड, इससे क्या संबंध है, ये सब चीजें हम कल के वर्कशॉप में समझने वाले हैं। समझ में आया? ठीक है। कल के वर्कशॉप का टाइमिंग आज हम रात को डिसाइड करेंगे, चलेगा? ठीक है। आज के सेशन में किसी को कोई डाउट? अच्छा, बोर हुआ होगा थोड़ा, लेकिन बोर हो सकता है, ठीक है, क्योंकि ये अभी थोड़ी थियरी है। लेकिन ये जो टॉपिक्स है ना, ये सोचने वाले टॉपिक्स है कि अगर आप अकेले में बैठे हो ना, तो हर एक टॉपिक पर थोड़ा विचार करते रहो, ठीक है। ये एग्जाम में लिखने के लिए पढ़ना है, इसीलिए मत ही करो, ठीक है। एग्जाम में भी ऐसा नहीं होता कि ऐसे ऐसे ही आंसर चाहिए, वैसा वैसा ही आंसर चाहिए, ऐसा नहीं। आप आपके हिसाब से लिखो, जो आपको लगता है वो। समझ में आ रहा है? ठीक है। हाँ सर। और जो भी आज अपने सब जो भी आए थे वो उन्होंने अच्छी तरीके से वर्कशॉप अटेंड किया। कल का वर्कशॉप भी आप तो भी अच्छे से अटेंड करो, ठीक है, क्योंकि आपकी बड़ी एग्जाम्स है तो आपको वो लिखना पड़ेगा, ठीक है। कल तानपुरे का स्ट्रक्चर, ठीक है, ध्वनि और थोड़ा ताल के बारे में भी जानेंगे। समझ में आया? चलेगा। फिर आज का वर्कशॉप यही तक। हम मिलेंगे कल, टाइम रात को डिसाइड करेंगे। कोई डाउट होगा मैसेज कर दीजिए, ठीक है, या फिर कॉल लगेगी, चलेगा। बाय 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 बाय। बाय बाय।